नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मननक्की रसोईमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार. तर काल होता जागतिक महिला दिवस, तर त्यामुळेच आम्ही सर्व इथे जागतिक महिला दिवस साजरा करायला आलेलो होतो, सर्व मैत्रिणी वगैरे. तर आम्ही कुठे आलेलो आहोत तर चला तुम्हाला सांगते, आत्ताच दाखवते आहे. तर हे आहे विष्णूजी की रसोई. तर आपण सर्वांना माहिती असेल विष्णूजी सर कोण आहेत. तर विष्णूजी सर आपले हे खूप मोठे मास्टर शेफ आहे. तर त्यांचं आज इथे हॉटेल आहे, तर त्यांनी आपल्या हॉटेलचं नाव विष्णू की रसोई म्हणून ठेवलेलं आहे. तर हे त्यांनी इतकं छान पद्धतीने हे हॉटेलला लुक दिलेलं आहे, पूर्ण गावातल्यासारखं, जसं गावात जसं असतात ना पूर्ण त्याच टाईपचं आणि पूर्ण जुन्या पद्धतीचं आहे. तर चला सर्वात आधी इथे आपल्याला किती जण आहोत आपण, किती कॅन्डिडेट आहोत ते सर्वांना कुपन घ्यावं लागतं. आणि इथे पूर्ण दिलेला होता त्या दिवशीचा मेनू, कालचा मेनू जो काही होता. त्यांच्याकडे प्रत्येक दिवशी वेगवेगळा मेनू असतो आणि तो या लिस्टवर लावलेला असतो. आणि त्यानंतर इथे आहे आपण तिथून कुपन घेतलेलं आहे आणि 470 पर हेड असं कुपन आहे. आणि त्यानंतर आपण आलेलो आहोत, काही इथे स्नॅक्स वगैरे पण आहे. आणि स्नॅक्समध्ये आज इथे होतं स्वीटमध्ये, तर सर्वात आधी गुळाची जलेबी होती, जे गरम गरम काढणं सुरू होतं. त्यानंतर होतं मूग डाळचे सर्व मूग जे असतात ना, सगळे मूग, तर सगळ्या मूगचे चिले होते. आणि त्यानंतर गरमागरम सूप होता, टमाटर सूप होता गरमागरम. आणि त्यानंतर इथे होते साबुदाणा पकोडे. तर स्टार्टरमध्ये पण रोज रोज काहीतरी वेगवेगळं असतं. तर खूप छान असं हा सूप होता, टेस्टी होता एकदम. आणि इथे होते साबुदाण्याचे वडे. तर आम्ही आधी स्नॅकवर धाव मारला, त्याच्याशिवाय आपलं कसं जमणार आहे. तर बघा स्नॅक्स आणि गरम गरम सूप घेतलेला आहे. तर बघा इथे डेकोरेशन यांनी कसं केलेलं आहे, एकदम ओल्ड पद्धतीचं, जुन्या पद्धतीचं. गॅलरीज वगैरे असून आम्ही सगळ्या मैत्रिणींनी इथे आधी गप्पा केल्या थोड्या आणि स्नॅक्स घेतला, थोडंसं अंगामध्ये एनर्जी आणली. त्यानंतर गेलो चिले वगैरे घेतले. मुगाचे जे चिले होते खूप छान टेस्टी, वरून तर असे सॉफ्ट होते आणि खूप छान होते. आम्ही ते सर्व ट्राय केलं. आणि त्यानंतर आलेलो आहे केक कापायला. तर सर्वांनी इथे वुमेन्स डे सेलिब्रेट केलं, सर्वांनी मिळून केक कापला आणि सर्वांनी एक दुसऱ्यांना गिफ्टसुद्धा दिलेलं आहे. आणि आजचा दिवस जो होता, म्हणजेच कालचा दिवस जो होता, तो पूर्णपणे आमचा होता, म्हणजे प्रत्येक महिलांचा होता. प्रत्येक महिलांचं माहिती आहे तुम्हाला, की जसं सर्व उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कितीतरी काम त्यांच्याजवळ, म्हणजे त्यांच्याकडे असतात. आणि एवढं करून मी सुद्धा असं प्रत्येक स्त्रीचं आहे की तुम्ही घरी राहता तर काय करता. तर चला आपण या सगळ्यांना वेगळं ठेवून, सगळ्यांच्या काय त्यांच्या म्हणजे जे काही कंप्लेंट आहे, जे काही म्हणणं आहे, ते सगळं बाजूला ठेवून आजचा दिवस आपण इथे असा एन्जॉय केला. सर्वांनी एक दुसऱ्यांना केक चारून दिला, केक कट केला आणि इतक्या आनंदात हा वेळ आम्ही साजरा केला. प्रत्येकीने एक दुसऱ्यांना वेळ दिलेला आहे. तर अशाचपैकी तुम्हीसुद्धा वेळ दिला पाहिजे. प्रत्येक वेळेस आपल्या घरातून, आपल्या कामातून थोडा वेळ आपल्या स्वतःसाठी सुद्धा काढला पाहिजे. थोडं बाहेर जायचं मैत्रिणीसोबत आणि थोडा वेळ स्पेंड करायचा. आणि जे काही आपलं असलं ते एकमेकांशी शेअर करून थोडं हे होतं. तर इथे होतं म्हणजे जे आपण कुपन घेतलेलं होतं ते कुपन आपण इथे सबमिट करायचं असतं, म्हणजेच तिथे द्यायचं असतं. आणि त्यानंतर तिथे थाली देतात. तर बघा इथे चटण्या ठेवलेल्या आहेत. तर इतक्या प्रकारच्या चटण्या होत्या, जवसची चटणी, शेंगदाण्याची चटणी. हे तर शेंगदाण्याची चटणी आहे, ही जवसची चटणी आहे. आणि ते बघा त्यांनी सर्वसुद्धा किती छान केलं. जे खलबत्ता असतात ना, ते असं राऊंडमध्ये ठेवलेले होते सगळे खलबत्ता. आणि तिथे हे त्यांनी लोणचेसुद्धा किती प्रकारचे होते, आंब्याचं, करवंदाचं, हिरव्या मिरचीचा ठेचा. आणि त्यानंतर इथे आंब्याचं लोणचं होतं. आणि त्यानंतर सलाद होते, जसं काकडी, गाजर, कांदा, बीटरूट. तर बघा त्यांनी हे छान अशा पद्धतीने इथे सलाद, म्हणजे काय म्हणतात त्याला, स्टार्टरमध्ये जे काही आहे लोणचं वगैरे, हे ते सगळं सलाद वगैरे त्यांनी इथे अशा पद्धतीने ठेवलेलं होतं. खूप छान अरेंजमेंट आहे, खूप छान आहे. जर तुम्ही नागपूरमधून हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच विष्णूजी की रसोईला एकदा तरी भेट द्या. तर मी झुणका भाकर आणि हे सगळं इतकं सारं होतं खायचं. मी प्रत्येक सेक्शनला जाऊन काही घेतलं नाही, कारण ऑलरेडी आमचं स्टार्टरने पोट भरलं होतं. तर मी झुणका भाकर वगैरे घेतलं, काही चटण्या घेतल्या. त्यानंतर स्वीटमध्ये इथे होतं पुरणपोळी. तर काकांनी बघा एकदम गरमागरम पुरणपोळी करून दिलेली आहे. आणि याचे आपल्याला वेगळे पे करावं लागतं, जसं 80 रुपये पर पोळीचे असतं. तर आम्ही एक पोळी घेतली, कारण ऑलरेडी आपण खूप साऱ्या जिलेब्या ढोसल्या होत्या, म्हणजेच खाल्ल्या होत्या. गुळाच्या जिलेब्या गरमागरम चालू होतं, तर गोड ते खाल्लेलं होतं, म्हणून सर्वांची इच्छा नव्हती. तर तरी एक पोळी घेतली होती आम्ही. त्यावर भरपूर असं तूप टाकून दिलेलं होतं काकांनी आणि त्याचे तुकडेसुद्धा करून दिलेले होते. आणि पेटपूजा झाल्यानंतर आम्ही आलो इथे. काही यांचे स्वतःचे जे आहे
तर म्हणजे काय जे भांडे वगैरे कास्याचे पितळेचे जे ओरिजिनल आहे एकदम प्युअर आहे, तर त्याच्या जवळ आलो आम्ही. तर तिथे जे होतं ते जातं. मी किती वेळा त्याला फिरवण्याचा प्रयत्न केला पण माझ्याच्याने फिरलं नाही, म्हणजेच ते इतकं हेवी होतं. आणि ते कास्याचे सर्व काही धातूंचे भांडे होते, जे काही लोकांनी आमच्यामधून काहींनी खरेदी केले. तर इथे खूप छान आहे. जर तुम्ही नागपूरहून हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच एकदा भेट द्या. खूप छान असं सरांचं हे आहे. तिथे काही फोटोज वगैरे पण काढला. तर असा आमचा महिला दिवस आम्ही सेलिब्रेट केला. तुम्ही कसा केलेला आहे?